राया, तुमचं आजचं काम झालं असेल तर चला, आम्ही आलोय तुम्हाला न्यायला. माफ करा मला भाऊ, मला तुमचं मन मोडायचं नाही आणि तुम्हाला दुखवायचं बी नाही, पण मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही. अहो पण तुमची इच्छा होती ना आम्ही तुम्हाला न्यायला यावं, मग आता आम्ही आलोय, मग चला. असं काय करताय? का आलात तुम्ही भाऊसाहेब? मी जिवंत आहे म्हणून तुम्ही न्यायला आलात का मी त्या लोकांपासून तुम्हाला वाचवलं म्हणून तुम्ही न्यायला आला मला? तुमचा राग मान्य आहे आम्हाला, आणि तुम्हाला यातून काय अर्थ काढायचा आहे तुम्ही काढू शकता. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत, आम्ही तुम्हाला लय बोललोय, पण सत्य हे आहे की आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. अहो झालं गेलं ते विसरून जा, चला की आमच्या बरोबर. भाऊसाहेब तुम्हाला एक सांगू, काल शेताच्या आगेत तुमचा नालायक मुलगा मेला असं समजा. अरे काय बोलतोयस तू? तुला काय कळतंय का? हा बोल दे, बोल, मन मोकळं करू दे. ही शिक्षा द्यायची ठरवली का तुम्ही आम्हाला, की आम्ही तुम्हाला विसरून जावं, हे म्हणणं का तुमचं? भाऊसाहेब भाऊ, मी कोण तुम्हाला शिक्षा देणारा? शिक्षा द्यायचा सगळा अधिकार तुमच्याकडेच आहे ना. मी शिकलो नाही त्याची शिक्षा तुम्ही मला दिली, मी मनासारखं वागलो नाही त्याची शिक्षा तुम्ही मला दिली, मी गावात मारामारी केली त्याची शिक्षा तुम्ही मला दिली, मी चांगलं काम करायला गेलो तेव्हा आणि वाईट काम करायला गेलो तेव्हा बी तुम्ही मला शिक्षा दिली. पण वाईट याचंच वाटतं भाऊसाहेब की तुम्ही मला शिक्षाच देत आला, पण प्रेम कधी दिलं? मी पहिल्यांदा हळदीचं दुकान चालू केलं होतं तेव्हा घेतलं तुम्ही मला कधी जवळ? मी पहिला हळदीचा कारखाना उभा केला तेव्हा कधी पाठीवर हात ठेवून शाबासकी दिलीत तुम्ही? मी एकाचं 5 कारखाने केले तेव्हा कधी तुम्ही मायेनं जवळ घेतलं मला? खरंय तुमचं, आम्ही असं काहीच केलं नाही. पण राया, आम्हाला भीती वाटत तुम्ही आमच्या प्रेमाचा वेगळा अर्थ काढून पुन्हा चुकीच्या मार्गाला गेलात तर. आमच्या लाडानं तुम्ही बिघडणार तर नाही ना, याची खूप भीती वाटत होती आम्हाला राया. तुम्ही असा विचार का नाही केला भाऊसाहेब की तुम्ही रायाला तू लय भारी काम करतोस असं जरी म्हणलं असता ना तर मी 5चे 10 कारखाने उभा केले असते. आई बापानं अपेक्षा ठेवणं चूक नाही भाऊ, पण अपेक्षांच्या ओझ्याने ते पोर गुदमरून मरत तर नाही ना, हे पण बघितलं पाहिजे ना. तुमच्याकडनं प्रेमाचा फक्त एक शब्द ऐकण्यासाठी तरसलो होतो भाऊ मी. तुम्ही माझ्या पाठीवर शब्बाचकीची फक्त एक थाप मारली असती ना तर अख्खं जग जिंकून तुमच्या पायाशी ठेवलं असतं मी. आम्हाला तुमच्याबद्दल नक्की काय वाटतं हे तुम्हाला नाही समजणार. त्याच्यासाठी ना बापाचं काळीज लागतं, आणि ते फक्त बाप झाल्यावर समजतं. मंजूर, आमची पद्धत चुकीची होती, पण आमचा हेतू वाईट नव्हता राय. तुमचं बरोबर असेल भाऊ, मी तुम्हाला दोष देत नाही, कारण चूक माझी आहे. मी तुमच्या नजरेतून कवाच उतरलो तेव्हा मी जगातलं काय बी केलं ना तरी त्याची किंमत तुमच्या लेखी शून्यच असणार आहे. कारण फक्त एवढंच की मी शिकलो नाही भाऊ. मी कधीच कुठलीच ट्रॉफी नाही जिंकलो, पण मी माणसं जिंकल्या, त्यांची मनं जिंकल्या. तुम्हाला माझ्यासाठी पुस्तकांची कपाटा बांधायची होती पण ती नाही बांधता आली, पण मी तुम्ही बांधलेल्या शाळेत 10,000 पुस्तकांचं वाचनालय सुरू केलं. घरापुढं गाड्यांची रांग नाही लावली भाऊसाहेब, पण आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगाराकडे आज गाडी आहे. तुम्ही यश कशात मोजता ना त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. मला नाही तुमच्या नजरेत यशस्वी होता आलं, पण मी प्रयत्न नक्की करेन. तुम्ही जा तुमच्या बंगल्यावर, मी तर शेतावरच ठीक आहे. हीच माझी योग्य जागा आहे. राया थांब, उगाच काय बी डोक्यात आणू नकस. तू तुझ्या जागे योग्य असशील,
आणि ह्याचा अर्थ असा नाही की भाऊसाहेब चुकीचे आहेत. आपल्याला दुसऱ्याच्या जागेवर उभं राहून बघता आलं पाहिजे. तुझ्या इतकंच दुःख त्यांना पण झालं असणार आहे. पण माझ्यात आता हिंमत नाही त्यांच्या पुढे उभं राहायची. मी स्वतःला आणि त्यांना पण नाही माफ करू शकत या सगळ्यासाठी. राया, आम्ही बाप म्हणून कमी पडलो, आम्हाला मान्य. आमच्यासाठी तुम्हाला घरी यायचं नाही, नका येऊ. पण यात तुमच्या आईचा दोष काय, तुमच्या फुईचा दोष काय? आमची शिक्षा तुम्ही त्यांना कशाला देताय? तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्यांनी तुम्हाला. मग नका त्यांचं मन मोडू. चला. तुम्ही वा पुढं, आम्ही येतो. नाही, आयुष्यभर आम्ही पुढं आणि तुम्ही आमच्या पावलावर पाऊल ठेवून माग असं चालत आलोय. आता तरी आम्हाला तुमच्या संग चालण्याची संधी द्या की. भाऊसाहेब, आम्ही तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जायला आलोय. आम्ही गाडीत बसतो, तुम्ही आवरावर करून या. राया, तू घरी जायचा निर्णय अगदी योग्य घेतलास बघ. रंजे, काय झालं ग? काळजीत दिसतेस. कारण मी काळजीतच आहे. हाय का आता? आता कसली काळजी? अगं, आता तर राया बरा बी झालाय की. पाक मरणाच्या दाडत न माघारे आला की. लईच नशीब जोराव हाय बघ त्याच. मला वाटलं नव्हतं की तो परत येईल म्हणून. काय? अगं, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं, एवढी मोठी आग लागलेली का नाही, आणि त्यात ती दोघं बी शेतात घावली नाही ती. आम्ही तर पाक आशा सोडून दिली होती बघ त्यांच्या माघारी याची. पर आलीत. तुला सांगते रंजे, मी तर समजा द्याव ना द्याव पाण्यात बुडवून ठेवलं होतं आणि ठरवलंच होतं बघ. म्हणलं जवळ राया माघारी येत नाही का नाही, तवर आनाचा एक कण पोटात जाऊन देणार नाही. पर ऐकलं देवानं माझं. ती दोघं पण परत आल्यात, पण मावशी का टेन्शन मध्ये? अरे कुठं आल्या ती? एवढ्या मोठ्या आगीतनं तो वाचलाय, तरी परत गेलाच ना शेतावरती. मी यांना म्हंटल त्याला घेऊन या, पण यांचं आपलं तेच, तो त्याच्या मनाने गेलाय, मी काय त्याला बोलवणार नाही. ह्योच पाडा चालू आहे. काय करावं काय कळना झालंय. काय सांगते सागर रंजे? म्हणजे आता बी माझा राय माझ्या डोळ्या पुढे नसणार आहे बी. हे बघ, तू नग काळजी करूस आणि राग राग बी करून घेऊ नगस. किती केलं तरी ह्या बाप लेकाने जी ठरविलंय का नाही, ती तुझ्या अशा काळजी करण्यानं काय बदलणार आहे का सांग बरं. त्याच्यामुळं रायाला राहून दे तिकडे शेतातच. अगं, कृष्णी हाय की त्याची काळजी घ्यायला. आणि राहता राहिला प्रश्न कारखान्याचा, तर ऋतिक हाय की सांभाळाय. होय मावशी, मी सांभाळतो कारखाना. हा, आणि तसं बी मी कशी रायाला माझा लोक म्हणत्या, तशीच तू बी ऋतिकला तुझा लोक म्हणतच आजशील की. अगं गुले, ऋतिक हायच ग माझा लेक, पण पोटचा लेक आणि बहिणीचा लेक यात फरक असतो का नाही? आता 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलाय, ते असं दिस बघायला, असं तोडायला. गुले, अगं रायाला मी माझ्यापासून असा लांब झालेला नाही ग बघू शकत. ही संपत्ती, हे कारखाना, हे समज त्याच आहे. आणि तोच जर बघायला नसेल तर काय फायदा आहे त्याचा? अगं, मग ऋतिक हाय की ही समधी संपत्ती कारखाना सांभाळाय. आणि तसं बी भाऊसाहेबांच्या माघारी राया आणि ऋतिकच होणार आहे की समज. गुले, हे काय बोलतीयस? जरा विचार करून बोलत जा, भान ठेवून बोलत जा. काय ह्यांच्या जीवावर उठलीयस? अगं रंजे, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू उगाच माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढलास बघ. अगं, भाऊसाहेबांनी 100 वर्ष आयुष्य लाभून दे अशीच इच्छा आहे माझी. पर तुझा जीव असा काळजीपोटी वर खाली झालेला मला नाही बघवत. अगं, जीव तुटतोय माझा तुझ्यासाठी, म्हणून म्हणली मी.
पर तरी बी तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल का नाही तर माफ कर बाय रंजे. कृतिक चल बाबा हितनं. माझ्या मनात काय बी पाप नव्हतं र. हिनच बघ की माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढलाय. त्याच्यामुळे मला तर आता लई कसं तरी व्हायला लागलंय बघ. मम्मी चलित ना, एक तर तुला हळव्या मनाचीस, चलित ना. चल बाबा. राया आवर पडदिशी चल, भाऊसाहेब वाट बघत असतील. उठ उठ. परत उशीर होईल. राया उठ पडदिशी. राया राया काय झालं? मी लय बोललो का ग भाऊसाहेबांना? आज पहिल्यांदा ते माझ्यावर ओरडले नाहीत. मला नाही आवडत का त्यांना असं त्रास द्यायला. उलट तू तुझं मन मोकळं केलंस. तुझ्या मनातलं सगळं सांगून टाकलंस, हे बरं केलंस. गोष्टी मनात साठल्या की त्याचा ताण वाढत जातो. आणि तू तुझ्या मनातलं बोललास, मन मोकळं केलंस, हे एकदम चांगलं केलंस बघ. भाऊसाहेबांना आज तुझ्या मनातलं प्रेम आणि खंत दोन्ही बी कळली राय. आणि कुणाच ठाऊक ह्यानं तुमच्या नात्यातला दुरावा कमी होईल. कसं आहे राया, नात्यातला संवाद खुंटला की नाती तुटते ती. आणि तो संवाद सुरू झाला की नाती आणखीन घट्ट होत्या. समजलं का? आवर पडदिशी भाऊसाहेब वाट बघत असतात. उठ उठ चल पडदिशी. चल चल उठ. चल. दादा तुम्ही खरंच अगदी आम्हाला घरच्यांसारखं सांभाळत, आमची लई काळजी घेतलीत. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत बघा. अहो असं काय बोलताय छोटं मालकी? असं बोलून आम्हाला लाजवताय तुम्ही. अहो छोटं मालक म्हणजे आमचा अन्नदाता आहेत आणि त्यांची सेवा करायला मिळाली हे आमचं भाग्य आहे. बर येतो आम्ही. काळजी घ्या. बसा. काय झालं भाऊसाहेब? काय नाही. लई झालं. ह्या पलीकडे मी नाही लांब राहू शकत माझ्या लेकापासनं. नाही सहन करू शकत हे सगळं. रंजे हे काय करतेस तू आणि कुठे चाललीस असं कापड भरून? चालले हे घर सोडून. ही काय बोलतीयस? डोकं तर नाही ना फिरलं तुझं? आत्ता कुठं जागेवर आलंय. हे मी ह्या आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या लेकावर अशी मरणाच्या दारात जायची वेळ आली नसती. ज्या घरात माझा राया राहणार नाही ना त्या घरात मला पण नाही राहायचं. मी चालले आत्या. रंजे ऐक माझं, असं वेड्यासारखं वागू नकोस. वाईस थंड डोक्याने काम घे. रागाच्या भरात हाय त्या गोष्टी पण चिघळत्यात. वाईस वेळ जाऊ दे, मग समजा नीट होता की नाही बघच. आता पातूर वेळेवरच सोडून दिलं होतं हे सगळं. यांना म्हटलं त्याला घेऊन या तर मला साफ नकार दिला. शांतपणे आपण भाऊशी बोलूया. किती याला बोलायचं? त्यापेक्षा मी हे घर सोडून गेलेलं चांगलं आहे. रंजना
भरल्या घरातून जाऊ नकोस ग, तुझ्या पुढे हात जोडते मी. रंजे अगं ही काय करतेस? मी चालले घर सोडून. रंजे अगं असं नग करूस, नको अशी निघून जाऊस तू. तुला वाटलं तर मी का नाही, मी जाऊन राहते रायाजवळ, मग तर झालं. तो माझा लेक आहे, तुला त्रास करून घ्यायची गरज नाही. वय ना, मग तुझ्या अशा निघून जाण्यानं, रायाच्या तिथं शेतात राहण्यानं मला किस्ता त्रास होतोय. तुला कसं सांगू रंजे? एवढ्या या हसत्या खेळत्या घराचं असं वाटोळं होताना बघून मला तर काय राहणं झालंय बघ. ही समज बघून माझ्या काळजात कोणतर सुया टोचतंय का काय असं वाटायला लागलंय. रंजे तुला शपथ आहे बघ माझी, जाऊ नगस, नाहीतर मी डोसकं चापटून घेईन बघ. मी नाही ऐकणार कुणाचं, माझं ठरलंय, मी चालले. रंजे रंजे अगं जाऊ नगस, नग जाऊस. जा जा रंजे जा, बिंदास जा. आम्ही आहे की हे घर सांभाळाय. आणि तसं बी थोड्या दिवसांनी ते आमचंच होणार आहे. हा थांब रंजना थांब, अगं थांब ग. असा राग डोक्यात घालून घेऊ नकोस. मी बोलते भाऊंशी, माझं ऐक. काही उपयोग नाही त्यांच्याशी बोलून. त्यांनी कधी आपलं ऐकलंय का? ते आत्ता ऐकणार आहेत. आणि तसं पण मी कुठं निघाले हे घर सोडून? मी माझ्या लेकाकडेच चालले, रायासोबत राहायला. जिथं तो तिथंच मी. कुठे चाललात तुम्ही? माझ्या रायाकडं चालणार नाही. जाणार. मी माझ्या लेकाशिवाय नाही राहू शकत. आणि आत्ताच्या अशा अवस्थेत त्याला मी एकट्याला नाही सोडू शकत. ती वेळच येणार नाही. रंजे रंजे थांब रंजे, नग जाऊस, जाऊ नगस. राया तू आलास? किती हट्टी आहेस र? किती त्रास द्यायचा असतो आईला? आता तू परत घरातनं बाहेर जायचं नाव काढ, मग बघ मी काय करते ती. तू घरातनं पाऊल बाहेर ठेवायच्या आधी मीच घर सोडून जाते. अहो आधी त्या दोघांनी आत तर घ्या, का त्याच्या आधीच घर सोडून जायचं वार्ता करताय? मम्मी, सकाळी सकाळी कोणाच तोंड बघितलं तू? तुझंच, दुसरं कुणाचं? रंजे आत घे त्या दोघांनी. असं कसं आत घ्यायचं? औक्षणाचं ताट घेऊन येते, मग घरात या दोघं पण. अरे माझ्या पोरा रे, किती जीवाला घोर लावलास ना. तुला काय मजा वाटते होय र आम्हाला त्रास द्यायला? परत जायचं नाव काढलं तर पायतानानेच हाणीन. अगं माझ्या पोरा रे, अगं तू काय परकी आहेस होय ग? एवढं लांब जाऊन थांबलीस ती. या इकडं. काय कौतिक लावलंय सुनचं. मम्मी वाईस जरा त्यांच्या बाजूने घे, नाहीतर अवघड होईल आपल्याला. राया राया, बरं झालं बघ तू आलास ती. अरे तू नव्हतास तर अन्न गोड लागत नव्हतं का पाणी प्यावा वाटत नव्हतं. तुझ्या काळजीनं माझी काय अवस्था झाल्या बघ की. हे लई होता असं नाही वाटत तुला? तुझ्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब बी दिसेना. भया तरी पण कशी काय रडते देव जाणं. राया, अरे माझ्या डोळ्याचं पाणी बी आटलं पाक बघ की. या दोघं पण. ये आत्ता स्वतःच्या पायानं आत चालत इतिहास. पर 4 खांद्यावनं हितनं बाहेर गेली नाहीस का नाही,
तर नावाची गुली नाही मी.